नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. अभ्यास तर तुम्ही करतच आहात, त्याच्या जोडीने प्रश्न सोडवून बघणं खूप आवश्यक आहे. मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये हे सांगतेय, कारण की काय होतं, अभ्यास करणे हा परीक्षेला जाण्यासाठी एक भाग झाला, पण जेव्हा कॉम्पिटिटिव्हला जातोय त्यावेळेला त्या अभ्यासावर आधारित नेमके प्रश्न येणार कसे आहेत हे माहिती असणं खूप आवश्यक आहे. या क्वेश्चन सॉल्व्हिंगच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक परचेस करू शकता. याची किंमत अगदी नॉमिनल आहे. ऑनलाईन मोडवरती हे सगळं अवेलेबल आहे. या क्वेश्चन बँकमध्ये 300 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत विथ आन्सर की, आणि 4 मेगा टेस्ट सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहेत, ज्या पूर्ण सिलेबसवरती आधारित आहे. त्यामुळे सतत सतत जर प्रश्न सोडवून बघाल, त्याची प्रॅक्टिस कराल, तर परीक्षेच्या दिवशी असं वेगळं वाटणार नाही, हो की नाही? त्यामुळे ही क्वेश्चन बँक तुम्ही माझ्याकडनं नक्की परचेस करा. इथे व्हॉट्सअप नंबरवर यासाठी कॉन्टॅक्ट करा आणि पेमेंट केल्यानंतर ही क्वेश्चन बँक तुम्हाला घरच्या घरी एकदम एका क्लिकवर मिळणार आहे. आपला प्रश्न सोडवायची जी प्रॅक्टिस आहे ती सुरू ठेवूयात. सध्या आपण 2024 ची प्रश्नपत्रिका सोडवतोय बघा. प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या प्राण्याला कान असतात पण आपल्याला दिसत नाहीत? पर्याय आहे मुंगूस, उंदीर, साप की बेडूक. तर तुमच्यासारख्या छोट्या छोट्या मित्रांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी छानपैकी इमेजेस डाउनलोड केल्या मी. या सगळ्या इमेजचं सोर्स क्रेडिट इथे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. या इमेजेस कुठून घेतल्या आहेत? ऑफकोर्स इंटरनेटवरनच घेतलेले आहेत. तर पहिले मुंगूस हा पर्याय आहे. मुंगूस असं छान दिसतं, त्याचे कान तर क्लिअरली दिसत आहेत आपल्याला. उंदीर मामा, उंदीर मामाला तुम्ही छान ओळखता. आता गणपती बाप्पा येणार आहे, त्याच्यासोबत उंदीर मामा येईल, हो की नाही? तर असे कान उंदीर मामाचे असतात आणि ते आपल्याला दिसतात सुद्धा. तिसरा पर्याय आहे साप. सापाला कान नसतात, त्याला ऐकू येत नाही, हा, पण त्याला कंपन जाणवतात. ठीक आहे, ध्वनीची कंपन त्याला जाणवतात आणि त्याच्यावरनं तो पुढे मागे करतो किंवा त्याचं भक्ष्य पकडतो. ठीक आहे. आणि चौथा पर्याय बेडूक जो दिलाय तेच या प्रश्नाचं उत्तर आहे. बेडकाला असे कान असतात जे आपल्याला दिसत नाहीत, त्याला टेम्पेनम असं म्हणतात. आणि आपल्याला प्रश्नात तेच विचारलंय, कोणत्या प्राण्याला कान असतात पण आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे उत्तर होईल पर्याय डी, बेडूक. ओके. पुढचा प्रश्न आहे बघा, असंगत घटक ओळखा. यामध्ये हौद, शेततळे, पाण्याची टाकी आणि कूपनलिका म्हणजे बोअरवेल असे 4 पर्याय आहेत. असंगत म्हणजे काहीतरी वेगळं असलेलं. काय असेल बरं? हौद, पाण्याची टाकी आणि शेततळे हे आपल्याला जमिनीवर असतं. कूपनलिका कुठे असते? जमिनीच्या खाली. आलं लक्षात? त्यामुळे पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार आहे. पुढे बघूया. पुढचा प्रश्न आहे, मी मानवी शरीरात पंपाप्रमाणे काम करतो, तर मी कोण? आपल्या शरीरातल्या विविध अवयवांचे इथे पर्याय दिलेत. फुफ्फुस, हृदय, आतडे, वृक्क. या प्रश्नासाठी ज्या इमेजेस आहेत त्या आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 4थी, 6वी, 7वी या 9वी या पुस्तकातून मी घेतलेले आहेत. तर या पहिल्या इमेजमध्ये आपल्याला दिसतंय फुफ्फुस. फुफ्फुस अशी इकडे छातीच्या पिंजऱ्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये असं हृदय असतं. फुफ्फुसांचं काय काम आहे? फुफ्फुस ही श्वसन संस्थेचा भाग आहेत आणि आपण जे श्वसन करतो त्यातनं ऑक्सिजन शोषून घेणे आणि तो रक्तामध्ये मिसळणे हे फुफ्फुसांचं काम आहे. आलं लक्षात? या फुफ्फुसांच्या मध्ये हे हृदय असतं. इथे दाखवलंय बघा हृदयाचं स्थान आणि इथे ही हृदयाची आकृती.
हृदय हे सतत पंपिंगचं काम करतं, पंपाप्रमाणे काम करतं. ते काय करतं? ऑक्सिजन मिक्स झालेलं जे रक्त आहे ते शरीराच्या इतर भागांपर्यंत पोहोचवतं आणि शरीराच्या इतर भागांमधनं आलेलं ऑक्सिजन कमी झालेलं रक्त फुफ्फुसापर्यंत पोहोचतं. येते लक्षात? म्हणजे फुफ्फुस ऑक्सिजन घेतील, ती रक्तात मिसळतील, ते रक्त जातं हृदयामध्ये, तिथून ते जातं सगळ्या शरीरामध्ये आणि सगळ्या शरीराकडनं ऑक्सिजन कमी झालेलं रक्त हृदयाकडे येतं आणि ते हृदयाकडनं फुफ्फुसांना दिलं जातं, कारण फुफ्फुस त्यात पुन्हा ऑक्सिजन भरून देतात. येत आहे ना लक्षात? तर हे जे पंपाप्रमाणे काम करायचं जे कार्य आहे ते हृदयाचं आहे. ठीक आहे. पुढचे पर्याय आहेत आतडे. आतडे बघा, लहान आतडं आणि मोठं आतडं कुठे असतं बरं? पचन संस्थेचा भाग आहेत. लहान आतडं हे मधल्या भागात इथे आणि बाजूनी असं मोठं आतडं आहे. लहान आतडं पचनासाठी मदत करतं, आपल्या अन्नातली पोषक द्रव्य शोषून घेण्याचं काम लहान आतडं करतं आणि मोठ्या आतड्यामध्ये मुख्यतः पाणी शोषून घेतलं जातं आणि नको असलेला जो भाग आहे अन्न पदार्थाचा तो यामध्ये थोड्या काळासाठी साठवला जातो. गुदद्वाराद्वारे तो वेळोवेळी बाहेर टाकला जातो. हो की नाही? तर हे आतडं, हे काय आहे? पचन संस्थेचा भाग. ठीक आहे. आणि चौथा पर्याय वृक्क दिलेला आहे. वृक्क हा उत्सर्जन संस्थेचा भाग आहे. वृक्क म्हणजे किडनी. आपल्या शरीरामध्ये बाजूला दोन किडनी असतात, वृक्क, आणि त्याच्यामध्ये रक्तातले म्हणजे फिल्ट्रेशनचं काम करतं. रक्तामध्ये जर पाणी जास्त झालं, त्यामध्ये जर विषद्रव्य आली तर ती शोषून घ्यायची, ती बाहेर टाकायची, हे काम वृक्काचं आहे. येतंय लक्षात? आणि याच्यातनं लघवी तयार होते, जी मूत्राशयामधनं जी थोड्या वेळासाठी मूत्राशयामध्ये साठवली जाते आणि मग मूत्राशय भरल्यानंतर ती लघवी आपण बाहेर टाकतो. आलं लक्षात? तर हे झालं पर्याय डी, वृक्क. आणि आपल्याला प्रश्नात विचारलंय, मी मानवी शरीरात पंपाप्रमाणे काम करतो. पंपाप्रमाणे आपण आता पाहिलं हृदय. ठीक आहे. लक्षात घ्या, हृदयाचं काम आहे रक्तामध्ये ऑक्सिजन हृदयाचं काम आहे पंपिंग करणे. ऑक्सिजन युक्त रक्त आणि ऑक्सिजन विरहित रक्त. ठीक आहे. आणि वृक्काचं काम आहे रक्त शुद्ध करणे. पुढे प्रश्न बघूया आणखीन एक वर्तुळाकार खोबणी उभी ठेवली आहे. त्यात पी बिंदूतून एक गोटी आत फेकली, ती आकृतीत दाखवल्याप्रमाणे क्यू बिंदूतून बाहेर पडली. दिलेल्या पर्यायांपैकी कोणती आकृती क्यू मधून बाहेर पडलेल्या गोटीचा योग्य मार्ग दाखवते? ही अशी वर्तुळाकार खोबणी आहे, ती अशी उभी ठेवली आहे. उभी ठेवली आहे हा या प्रश्नातला कीवर्ड आहे. तर इथून ती गोटी आत घातली आहे, अशी फिरून येईन ती इकडनं बाहेर पडेल. तर जेव्हा आपण ही खोबणी उभी ठेवू त्यावेळेला ती अशी पुन्हा पी मधनं आत जाणार नाही, अशी मध्ये पण जाणार नाही. येते ना लक्षात? त्यामुळे ती या पद्धतीने खाली पडेल. पर्याय डी मध्ये जसं दाखवलंय तसं पी मधनं जाईल, अशी इकडनं खाली पडेल. आलं लक्षात? तर हा खूप ट्रिकी क्वेश्चन आहे. पटकन आपण ए आणि बी दोन्ही एकसारखेच पर्याय आहेत खरं तर, त्यातलं कुठलं तरी टिक करून येणार ही खात्री असते त्यांना. पण तुम्ही हुशार मुलं आहात, तुम्ही प्रश्न नीट वाचता आणि त्याच्यामुळे तुमचं उत्तर चुकणार नाही. हो की नाही? म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होत आहे. आलं लक्षात? चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवत आहे. असेच अजूनही सोडवलेले MCQ घेऊन येणार आहे. चॅनलला बघत राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना माझ्या चॅनलबद्दल नक्की सांगा. भेटत राहूया. टाटा.